हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी बनवणार आहे. तर आंब्याचा रस किंवा ज्यूस कसं काढायचं ते आणि आणि दुसरी रेसिपी आहे ते समोर बघूया. तर 1 किलो आंबे आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि धुवून घ्यायच्या अगोदर मी अर्धा तास असं पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आंबे आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, पाण्यातून काढून नंतर असं कट करून घेतलेले आहेत. अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात असं हात न भरवता एकदम अशी सोपी पद्धत रस करायची आंब्याची. तर असं मी बदनं असं खच करून घेते आणि चमचच्या साहाय्याने असं काढून घ्यायचं आहे. तर बघू शकताय एकदम असं अलगद फोडी आलेली आहेत. तर अशा फोडी चमच किंवा पळीनं असं हे पूर्ण असं काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर बघू शकताय अजिबात काहीही राहत नाही सालीला, पूर्ण असा गर निघून जातोय. तर बघू शकताय पूर्ण असा गर निघालेला आहे. तर याच पद्धतीने आता मी पूर्ण असं काढून घेते. अजिबात हात न भरवता रस काढायची पद्धत एकदम असं योग्य पद्धत आहे, बघू शकताय. तर 1 किलो पूर्ण मी आंब्याचा पूर्ण गर असा याच पद्धतीने काढून घेते. आता हे पूर्ण गर माझा काढून झालेला आहे. तर मिक्सरला आता हे फिरवून घ्यायचं आहे. एकदम असं तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकताय. तुम्हाला दूध आवडत असेल त्याच्यामध्ये दूध घालायचं आहे. तर मी दूध घातलेलं नाही, आवडीनुसार साखर घालायची आहे आणि पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता पूर्ण हे एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं किती पातळ पाहिजे तेवढं पातळ करून घ्यायचं आहे आंब्याचा रस. तर बघू शकताय हे चपातीबरोबर खाण्यासाठी करणार आहे मी. तर असा घटसर दाटसर रस पाहिजे चपातीबरोबर खायला. तर थंड करण्यासाठी मी 2-3 बर्फाचे खडे टाकलेले आहेत. वरनं केशर. तर आपला रस आता तयार झालेला आहे. तर दुसरी रेसिपी आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. हे पण एक अर्धा किलो आंबे आहेत. याच पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे. जसं ते अगोदरच्या पद्धतीने असं कट केलेले आहेत त्याच पद्धतीने मी असं पूर्ण कट केलेले आहेत. तर बघू शकताय असा गर काढून घ्यायचा आहे. तर आपण दुसरी रेसिपी बनवत आहे मँगो ज्यूस. सगळ्यांना आवडणारा मँगो ज्यूस, खूप भारी लागते हे. तर असं पूर्ण असं मी करून घेतलेले आहेत. असं पूर्ण गर असा आंब्यातला या पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता हे पूर्ण गर काढल्याच्यानंतर मिक्सरला असं घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये साखर घालायची आहे थोडी, काजू बदाम घालायचे आहेत थोडे आणि दूध घातलेले आहे मी. 1 कपभर दूध घातलेलं आहे. कपभर दूध घालून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. तर बघू शकताय मस्त असं दाटसर आपला मँगो ज्यूस तयार झालेला आहे. तुम्हाला गार आवडत असेल तर बर्फ घ्यायचा, नाही आवडत असेल तर असं पिलं तरी खूप छान लागते. मस्त पण गार दुपारच्या वेळेस पिण्यासाठी खूप छान लागते आणि एकदम असं टेस्टी. वरनं अजून काजू बदाम घालायचं आहे. एकदम टेस्टी आपलं मँगो ज्यूस तयार आहे. मग काय आहे ना, एकदम सोपी पद्धत. दोन्ही पण एकदम सोप्या रेसिपी आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अगदी सहज सोपी नवशिकाऊ मुलींसाठी दोन्ही पण रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहेत. एकदम टेस्टी. तुम्ही पण नक्की ट्राय करा.